मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि छबी या दोघीही आता बाहेर येतात आणि खाली पाहतात तर युवराज आता मितालीच्या बोटात अंगठी घालणार असतो. तितक्यातच या दोघीही जोराजोरात ओरडू लागतात. युवराजचा हात आता अलगद मितालीच्या हातातून बाजूला जातो. तेव्हा घरात असलेले सगळेजण आता त्या दोघींकडे पाहू लागतात. तर आता छबी खूप गोंधळ घालू लागते आणि म्हणते, तू काही वेडी आहेस का ग पियू? मी तुला सांगितलं होतं ना की मला ड्रेसच घालायचा आहे म्हणून, तू साडी का नेसायला लावली मला? असं म्हणून त्या दोघींमध्ये आता खूप वाद होऊ लागतात. दोघींचे वाद सगळे दिशाभूल करण्यासाठीच असतात. तर आता पिंकी म्हणत असते, छबीताई प्लीज मला धक्का द्या. पण आता छबी ऐकतच नाही. छबी म्हणते, पिंकी मी तुझं ऐकणार नाहीये. हळूहळू त्या दोघीही पुन्हा बोलू लागतात. तर इकडे आता सुशीला म्हणू लागते की अगं छबीताई तुझं काय चाललंय? दोघींनी या बरं आवरून पटकन खाली, इथे एंगेजमेंट सुरू आहे. तर आता आई बघ नाही किती वेडी आहे असं म्हणून आता पिंकीला सारखी छबी वेडी ठरवत असते. तर आता बापूसाहेब आणि घरातील सगळेजण ओरडू लागतात की काय चाललंय हा तमाशा, इथे एंगेजमेंट सुरू आहे. इकडे पिंकी आता सारखी छबीला म्हणते की मला धक्का द्या आणि खाली पाडा, धनी मला नक्कीच पकडतील, हा माझा शब्द आहे तुम्हाला. असं म्हणून पिंकी आता वर गल्डरवर चढते. छबी जोरात तिला धक्का देते, त्यामुळे पिंकी आता खाली पडते. तर इकडे कारभारीन असं म्हणून युवराज तिच्याकडे धाव घेतो आणि तो तिला झेलतो. तेव्हा घरातील सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो, कारण युवराज आता पिंकीला कारभारीन असं म्हटलेलं असतं. तर मितालीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा आता युवराज आणि पिंकी एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. युवराज प्रचंड घाबरलेला असतो. तो म्हणतो की कारभारीन अगोदर डोळे उघडा. पिंकी पूर्णपणे बेशुद्ध असते. पुढे सुशीला येते आणि म्हणते, युवराज हे काय चाललंय तुझं, हा काय मूर्खपणा आहे? तेव्हा तो म्हणतो, नाही आईसाहेब, आत्तापर्यंत मी फक्त तुमचंच ऐकलंय, आता अजिबात नाही. असं म्हणून तो डॉल्बीला पाणी घेऊन यायला सांगतो आणि पिंकीला घेऊन तो रूममध्ये जातो. आता तेथे गेल्यानंतर तो तिला बेडवर झोपवतो. तेव्हा आता डॉल्बी लगेच पाणी घेऊन येतो. युवराज म्हणतो, इकडे आतमध्ये कुणालाही पाठवू नकोस, इथे बाहेरच थांब. तेव्हा डॉल्बी ठीक आहे असं म्हणतो. तर इकडे आता सपकाळ साहेब बापूसाहेबांना जा विचारतात, नक्की तुमचं काय चाललंय, युवराजचं नक्की काय चाललंय? मिताली देखील खूप चौताळते आणि म्हणते, तुमचं हे काय चाललंय बापूसाहेब? आणि युवराज तिला कारभारीन असं म्हणाला? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, काही नाही, तो असंच म्हणाला असेल. तेव्हा हे असंच आहे का? अहो किती विश्वासाने मी इथे एवढे दिवस येऊन राहिले, तुम्हाला काही वाटत नाही का? तेव्हा आता सपकाळ मॅडम देखील खूप बोलू लागतात आणि म्हणतात की नक्की काहीतरी गडबड आहे, काही पर्सनल गोष्टी असतील तर आम्हाला आत्ताच समजल्या पाहिजेत. माझ्या मितालीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या आयुष्याची आम्ही अशी धूळधाण करू का? तेव्हा मिताली म्हणते, हो एक्झॅक्टली. तर आता माईसाहेब म्हणतात, अहो सपकाळ मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण की युवराज फक्त माणुसकीच्या नात्याने तिला मदत केली आणि तिला झेललं त्याने आणि रूममध्ये घेऊन गेला. तेव्हा तो एकटीला कसं रूममध्ये घेऊन गेला, बाकी कुणाला म्हणाला नाही की तो चल म्हणून. तर आता सगळ्यांचं हे बोलणं सुरू असताना तावातावाने सुशीला इकडे युवराजच्या रूमकडे येत म्हणते की डॉल्ब्या, तुझ्या दादाला सांग दार उघडायला. तेव्हा दादा माहिती आहे ना तुला किती हट्टी आहे, तो अजिबात कुणाला आतमध्ये येऊ देणार नाही असं म्हणून तो सुशीलाचीच आता कोंडी करतो. तर इकडे युवराज आता पिंकीच्या तोंडावर पाणी मारतो आणि म्हणतो, पियूबाई डोळे उघडा, जर तुम्हाला काही झालं तर आमच्या आयुष्याचं वाटोळं होईल, कारण मला माहीत आहे की तुम्ही कारभारीन आहात. आता 2 वेळा तुम्ही मला सोडून गेला आहात, तसंच सांगा मला, तुम्ही आमच्या कारभारीन आहात की नाही? युवराजच्या मनाची आता प्रचंड घालमेल झालेली असते. तेव्हा तो डोक्याला हात लावत म्हणतो, त्यातल्या त्यात हा एंगेजमेंटचा घोळ, हे आमच्या कारभारी नसूच शकत नाही. असं म्हणून युवराज आता पिंकीकडे पाहतो. तर पिंकी आता ताडकन उठते आणि म्हणते, ही तुमची कॅसेट आहे. तेव्हा युवराज आता खूपच भाऊक होतो आणि म्हणतो, काय म्हणालात तुम्ही? त्याला एका क्षणातच पिंकीची आठवण येते. तेव्हा ती म्हणते, मी तुमची कॅसेट आहे. म्हणून ती आता पटकन उठते आणि युवराजच्या मिठीत जाते, म्हणते माझे धनी आहात. तेव्हा ती युवराजला आता घट्ट मिठी मारते. तेव्हा युवराज म्हणतो, काय कॅसेट आहात का? तेव्हा तो म्हणतो, कारभारीन माझ्या सरपंच बाई. तेव्हा ती म्हणते, हो धनी. असं म्हणून आता दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर आता पिंकी आणि युवराज एकमेकांबरोबर बोलू लागतात. तेव्हा युवराज म्हणतो, तुम्ही आजपर्यंत फिल्मीगिरी केलीत ना? तेव्हा पिंकी म्हणते, हो मी त्यामध्ये एक्सपर्ट आहेच आहे, पण आता तुम्ही त्या पांढऱ्या पालीबरोबर लग्न कराल, एंगेजमेंट कराल, मी कशी बरं होऊ देईल ती? तेव्हा युवराज म्हणतो, आणि मग मला माहीत असताना माझी कारभारीन इथे आहे, मी कशी बरं करेल ती एंगेजमेंट? तेव्हा पिंकी आता युवराजला खूप मारते आणि म्हणते, काय म्हणजे तुम्हालाही माहीत होतं का मी पिंकी आहे ती? तेव्हा युवराज म्हणतो, हो मला माहीत होतं,
होतं, कारण जेव्हा तुम्ही सरकारवाड्यावर पहिल्यांदा आलात, तुमची पिंकीगिरी सुरू केली तेव्हाच. तर आता ते दोघेही खूप वेळ बोलत राहतात. आता तो तिच्या चेहऱ्याला हात लावत म्हणतो की मग तुमच्या चेहऱ्याचं काय झालं. तेव्हा पिंकीला आता धक्काच बसतो. तर इकडे मिताली खूप तंतन करत असते आणि म्हणते एक्झॅक्टली नक्की या युवराजला हवंय तरी काय, त्याला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे ना, मग तिथे रूममध्ये एकटी त्या पियू बरोबर काय करतोय तो. तेव्हा आता मी त्याला जाऊन आत्ताच्या आत्ता जा विचारणारच आहे, कारण मला आत्ताच त्याचं उत्तर हवंय, असं म्हणून मिताली आता खूपच चिडते. ती सुशीला पटकन मिताली जवळ जात तिला म्हणते, हे बघ मिताली, अगं सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल, कारण आपण आत्ता जर युवराजला जा विचारायला गेलो तर सगळं मेहनतीवर पाणी फिरेल. युवराज कसा आहे तुला माहीत नाही, खूप हट्टी आहे तो. तेव्हा आता मितालीला खूप टेन्शन येतं, नक्की पुढे काय होणार. इकडे युवराज हा पिंकीला म्हणत असतो की तुमच्या चेहऱ्याचं नक्की काय झालं. तेव्हा पिंकी म्हणते की माझं हे अस्तित्व, माझं हे बोलणं, माझी ओळख, मी सरपंच कारभारी नाही, ही ओळख तुम्हाला पुरेशी नाही आहे का. त्यावरती युवराज म्हणतो तरीही तुमच्या चेहऱ्याचं नक्की काय झालं. तेव्हा आता पिंकी त्याला घट्ट मिठी मारते, म्हणते की या हातांचा स्पर्श, तुम्हाला मारलेली मिठी, तुमचं असणारं माझ्यावर प्रेम, माझं असणारं तुमच्यावर प्रेम पुरेसं नाही आहे का तुमच्यासाठी. पिंकी म्हणते मी सांगते ना तुम्हाला सगळं, थांबा जरा, असं म्हणून ती त्याला सोडतच नाही. तेव्हा युवराज म्हणतो पण खरं खरं सांगा ना नक्की काय झालं होतं. तेव्हा पिंकी म्हणते लोकांनी नकली औषधं विकली आणि सर्व आरोप माझ्यावर केले गेले, म्हणूनच हे सगळं काही झालं. तेव्हा युवराजला आता धक्काच बसतो. तर पिंकी म्हणते मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, मला अर्धमेलं जंगलात फेकून दिलं होतं. हे ऐकताच आता युवराजचा संताप वाढतो. तो म्हणतो कुणी केलं हे मला सांगा. पिंकी म्हणते मला माहीत आहे, पण अजून एक दिवस थांबा, मी तुम्हाला उद्या सगळं काही सांगते. युवराज म्हणतो पण नाही, मला त्या व्यक्तीचं नाव सांगा, मी त्याला जीवे मारून टाकणार. तर पिंकी म्हणते नाही धनी, अहो आपल्याला थांबावं लागेल, मला जगासमोर ताठ मानेने सांगायचं आहे की मीच आहे पिंकी युवराज धोंडे पाटील. तेव्हा युवराज म्हणतो तुमच्याकडे तसे काय पुरावे आहेत. तेव्हा पिंकी म्हणते हो आहेत ना माझे धनी. त्यावरती युवराज म्हणतो मी. तर पिंकी म्हणते मगाशी जेव्हा मी जिन्यावरून खाली पडले तेव्हा कशी जीवाच्या आकांताने तुम्ही पुढे आलात आणि मला पकडलं, तसंच आता तुम्ही उद्या सांगायचं आहे तिकडे. तेव्हा युवराज म्हणतो मी. तर पिंकी म्हणते हो तुम्हीच सांगणार ना, कारण तुम्ही ज्या आत्मीयतेने तळमळतेने तिथे आला होतात तेव्हा युवराजला असतो आणि म्हणतो तर पोटातलं ओठावर आलं एवढंच. तर आता उद्या सगळं काही नक्की सांगणार ना, असं युवराज विचारतो. पिंकी म्हणते हो उद्या सगळं काही सांगणार, पण एकच दिवस आपण अजून लांब राहूयात, हे नाटक तसंच सुरू करूयात. तेव्हा युवराज ठीक आहे असं म्हणतो आणि म्हणतो की तुम्ही इथेच बस, आम्ही बाहेरून आलो. तेव्हा पिंकी पुन्हा युवराजला म्हणते की धनी, असं म्हणून ती हात पुढे करते. तेव्हा युवराज म्हणतो नोट टचिंग, एक दिवस तरी. तेव्हा पिंकी हसते आणि म्हणते धनी. तर आता युवराज पुढे येतो, दोघेही एकमेकांना पुन्हा मिठी मारतात. ती म्हणते की तुम्ही माझ्यापासून लांब जाऊ नये, मला असंच वाटतं, आयुष्यभर असंच तुमच्या कुशीत राहायचंय मला, कारण तुमच्याजवळ आल्यावर मला असं एकदम शांत वाटतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये त्या रागातच बापूसाहेबांना म्हणते उद्याच्या उद्या ती मुलगी घराबाहेर गेलेली मला हवी आहे. तेव्हा बापूसाहेब तथास्तू असं म्हणतात. पिंकी झोपलेली असताना ते आता रुमालावर बेशुद्ध होण्याचं औषध टाकतात. धनंजयच्या मदतीने आता पिंकीला त्या तोंडावर ते औषध टाकतात, त्यामुळे पिंकी बेशुद्ध होते. धनंजय उचलतो आणि तिला आता अडगळीच्या रूममध्ये घेऊन जातो. बापूसाहेब म्हणतात उद्याच्या उद्या तुझी चित्ताही पाहणारच आणि त्याचबरोबर तुझा केस जळाला पाहिजे याची मी व्यवस्था करणार. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.